गुंतवणुकीच्या नावावर माणगावात हजारो लोकांची फसवणूक झाल्याने माणगाव पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत। फसवणूक झालेल्या लोकांनी थेट माणगाव पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी असे पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे। 3-4 वर्षांपूर्वी गुंतवणुकीत नफा मिळवून देण्याचे आश्वासन लोकांना देण्यात आले होते। माणगावातील आरोपी संदेश सुरेश कवडे राहणार वंदना अपार्टमेंट कचेरी रोड, मनोज सदानंद तेटगुरे राहणार साळवे, देवेंद्र पांडुरंग गायकवाड राहणार निजामपूर, संजय बाळकृष्ण गायकवाड राहणार कचेरी रोड यांनी भागीदारीत आपला ॲडव्हर्टायझरी व ट्रस्ट प्राइजेस नावांची कंपनी स्थापन केली। त्यानंतर या कंपनीत लोकांना नफ्याच्या परताव्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले। त्यानुसार लोकांनी सदर कंपनीत गुंतवणूक केली। कंपनीला मिळणाऱ्या फायद्यातून दर महिन्याला 6 ते 7% रक्कम गुंतवणूकदारांना देण्यात येणार होती। सुरुवातीला तशी रक्कम देण्यात आली, मात्र त्यानंतर लोकांना परतावा देण्यास टाळाटाळ करण्यात आली। त्यामुळे फसवणूक झालेल्या लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या चौघांविरोधात भारतीय दंड विधान कलम 420 34 अन्वये दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। सदर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करताना 25 मे 2024 रोजी माणगाव पोलिसांनी अशा प्रकारची फसवणूक झालेल्या लोकांनी न घाबरता माणगाव पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार नोंदवावी असे शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना आवाहन केले। अन्य एका खासगी वित्तीय संस्थेनेही दर महिना 8% परताव्याचे आश्वासन देऊन माणगावकरांना चुना लावला आहे। त्यामुळे अशी फसवणूक झालेल्या लोकांची संख्या हजारोच्या घरात आहे। दक्षिण रायगड जिल्ह्यातील हा सर्वात मोठा चिट फंड घोटाळा आहे। दरम्यान या फसवणूक प्रकरणी माणगाव पोलीस ऍक्शन मोडवर आल्याने फसवणूक झालेल्या जनतेचे पोलिसांच्या आव्हानाचे स्वागत केले आहे। तसेच माणगाव पोलिसांनी त्या खासगी वित्तीय संस्थेने केलेल्या फसवणुकीची चौकशी करावी अशी मागणीही आता जोर धरत आहे। शिवसत्ता टाइम्स साठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।